डी फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे। तर चला मित्रांनो, बघूयात डी फार्मसीच्या ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत। पहिला आहे प्रवर्ग आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी। कॉमनली सगळ्यांसाठी आवश्यक असलेले डॉक्युमेंटमध्ये पहिलं आहे 10वीचं मार्क लिस्ट, त्यानंतर आहे 12वीचं मार्क लिस्ट, आणि ह्या दोन डॉक्युमेंट नंतर महत्त्वाचं आहे डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा ते नसेल तर जन्माचा मूळ दाखला, आणि शेवटी 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला अर्थात LC तुम्हाला लागेल। तर हे सगळे डॉक्युमेंट सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आवश्यक आहेत। यानंतर बघूयात खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहेत, EWS आहेत, तर त्यांच्यासाठी 10वी मार्क लिस्ट, 12वी मार्क लिस्ट, डोमिसाइल सर्टिफिकेट अथवा जन्माचा मूळ दाखला, 12वीचा कॉलेजचा शोधलेचा दाखला, त्यात भारतीय असल्याचा उल्लेख असणे आवश्यक आहे, आणि शेवटी EWS सर्टिफिकेट जे राज्य सूचीनुसार स्टेट लिस्टनुसार आहे ते EWS सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागेल। तर हे डॉक्युमेंट तुम्हाला या दोन कॅटेगरीसाठी आवश्यक आहेत। विशेषतः EWS साठी हे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रवर्ग आहे सर्व वर्गातले विद्यार्थी ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे, अर्थात TFWS। तर यांच्यासाठी 10वी मार्क लिस्ट, पुन्हा एकदा 12वी मार्क लिस्ट लागेल, डोमिसाइल सर्टिफिकेट अथवा जन्माचा मूळ दाखला लागेल, 12वीचा कॉलेज सोडल्याचा दाखला या ठिकाणी लागेल, उत्पन्नाचा दाखला जो 31 मार्च 2025 पर्यंत असेल तो या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनसाठी द्यावा लागेल। तर यानंतर प्रवर्ग आहे OBC SBC VJ NT। तर यांच्यासाठी सुद्धा 10वीची मार्क लिस्ट लागेल, 12वीची मार्क लिस्ट लागेल, डोमिसाइल सर्टिफिकेट अथवा जन्माचा मूळ दाखला लागेल, त्यानंतर 12वी कॉलेज सोडल्याचा दाखला लागेल, भारतीय असल्याचा ज्याच्यावर उल्लेख असावा, जात प्रमाणपत्र लागेल अर्थात कास्ट सर्टिफिकेट, आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ज्याची मुदत 31 मार्च 2000 पर्यंत आहे असे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागेल। एवढे सगळे डॉक्युमेंट हे OBC SBC आणि VJ NT यांच्यासाठी आवश्यक आहेत मित्रांनो। त्यानंतर येतो तो प्रवर्ग म्हणजे SC ST साठी। बघूयात SC ST साठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत। तर यांच्यासाठी सुद्धा 10वी मार्कशीट या ठिकाणी लागणार आहेत, 12वी मार्कशीट या ठिकाणी लागेल, डोमिसाइल सर्टिफिकेट नसेल तर जन्माचा मूळ दाखलासुद्धा चालेल, 12वी कॉलेज सोडल्याचा दाखला त्यात भारतीय असल्याचा उल्लेख असावा, आणि शेवटी कास्ट सर्टिफिकेट अर्थात जात प्रमाणपत्र लागेल। तर एवढ्या साऱ्या डॉक्युमेंट ह्या तुम्हाला डी फार्मसीच्या ॲडमिशनसाठी लागणार आहेत। तेव्हा हे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवायचे आहेत आणि ॲडमिशन घ्यायचे आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।